सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवीची घटस्थापना घरच्या घरी आपण कशी करायची त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। घटस्थापना करते वेळेस देवीचा टाक असणं महत्त्वाचं आहे आणि देवीचा टाक पण ठेवायचा आणि फोटो जर असेल तर फोटो पण तुम्ही ठेवू शकता। आणि देवीची घटस्थापना आपण करतो तर बरेच जण काय करतात की देवी जेव्हा घटी बसवतो तेव्हा पूर्ण देव ते घटी बसवतात, म्हणजे 9 दिवस ते देवपूजा करत नाही। तर असं नाही करायचं। देवीच फक्त घटी बसते, बाकीचे देवांना घटी बसवायचं नाहीये, कारण देवीचा हा त्यौहार चालू आहे आणि बाकीचे देव आपण नित्य नियमाने जशी देवपूजा करतो तशी ती देवपूजा करायची त्या देवांची। त्याच्यामुळे एक देवीचा घट आपण बसवतो त्याची वेगवेगळ्या जागेवर तो बसवायचा। देवघरामध्ये किंवा देवघरापाशी बसू शकता, पण देवघरामध्येच तिथं बसू नका, कारण मग काय होतं की आपल्याला एक तर देवी घटी बसवल्यावर त्या घटाला हात लावायला चालत नाही, लांबूनच आपल्याला त्याची पूजा करावी लागते। त्याच्यामुळे दुसऱ्या देवांना त्रास होऊ नये असं तुम्हाला तिथे देवीचा घट बसवायचा आहे आणि तुमची जी काही नित्य सेवा आहे, नित्य पूजा आहे ती तुम्हाला कंटिन्यू करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, पूर्ण माहिती मी तुम्हाला मंत्र सगट सांगणार आहे, कशी एक ना एक तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा पण होऊ शकतो, पण पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला म्हणजे काहीच तुमचं कन्फ्युजन राहणार नाही। पूर्ण एक ना एक तुम्हाला सांगणार आहे मी, काय साहित्य लागणार आहे किंवा पूजा कशी मांडायची, सुरुवात कशी करायची, तर संकल्प कसा करायचा त्याचा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच मी। त्याच्यामुळे अगोदर संकल्प करा, नंतर मग पूजा मांडायला सुरुवात करा। तर घरातल्या जी मेन स्त्री असते तिनं घट बसवायचा, म्हणजे दोघांना नवरा बायकोन बसवला तरी चालतो। तर आपण जेव्हा देवी घटी बसवतो तेव्हा आपल्याला एक टोपली लागणार आहे, वेळूची टोपली किंवा जे घरामध्ये तुमच्या असेल ती पण यूज करू शकता। आणि माती, स्वच्छ माती घ्यायची, वाटलंच तर माती आपण आणली मार्केटमधून तर ती स्वच्छ एकदा धुवून घ्या, कारण कुठली असते आपल्याला माहिती नसतं। स्वच्छ धुवून घ्या ती, नंतर मग ती तुम्ही थोडीशी वाळू द्यायची आणि नंतर मग तुम्ही ती यूज करायची। त्याच्यानंतर जे काही पूजेमध्ये साहित्य लागणार आहे घरातलं साहित्य घेऊ नका, कारण ते आपण दुसऱ्या पूजेला वापरायला असतं, सुपारी हळकुंड वगैरे ते वेगळं आणायचं हे पूजासाठी तुम्ही। तर आपण देवीची पूजा मांडणार आहोत, तर कशी सुरुवात काय करायची, तर सुरुवातीला गणपती अथर्व शिष्य म्हणायचं। त्याच्यानंतर नवार्ण मंत्राची एक माळ जप करायची, देवीचा मंत्र तो, आणि घटस्थापनेच्या जागेवर आपण रांगोळी काढायची, पूर्ण तयारी करून ठेवायची। लिहूनच घेतलं कारण तुम्हाला पण, कारण आपण ही पूजा मांडते, पूजेमध्ये काही चूक होऊ नये म्हणून, कारण माझ्याकडून पण बोलताना काय होतं की एखादा पण पॉईंट असा राहायला नाही पाहिजे। स्थापनेच्या जागेवर रांगोळी काढायची, त्याच्यावर तिथे एक पाट ठेवायचा किंवा चौरंग ठेवायचा, त्यावर लाल वस्त्र किंवा पिवळ्या कलरचे वस्त्र तुम्ही अंथरायचे आणि चौरंगाच्या डाव्या बाजूला अखंड दीप लावायचा आहे। त्याच्या डाव्या बाजूला लावायचा, आपण उजव्या बाजूला तुपाचा लावतो, डाव्या बाजूला तेलाचा लावायचा। त्याच्यानंतर कोणतीही पूजा करायच्या अगोदर आपण दिवा लावतो, त्याच्यामुळे दिवा लावून घ्यायचा। त्याच्यानंतर एक वेळूची टोपली जी मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाते ती घ्यायची, तिचा रंगा ठेवून त्या टोपलीमध्ये शेतातून आणलेली जी माती आहे किंवा मार्केटमधून आणलेली माती आहे स्वच्छ धुवून ती नंतर यूज करायची। तर ती माती त्याच्यामध्ये टाकायची आणि त्याच्यामध्ये गहू मिसळायचे किंवा 5-7 असे तुम्हाला धान्य मिळत असेल तर ती मिक्स करून त्याच्यामध्ये टाकायचे। त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा जे घट मिळतो तो आणायचा, तो त्याच्यावर ठेवायचा। त्याला लाल कलरचा दोरा गुंडाळायचा, लाल कलरचा दोरा किंवा लोकरी ज्याला आपण उन्नी पण म्हणतो, तर ती आणून तुम्ही त्याला बांधू शकता। 7, 5 किंवा 9 असे त्याला वेडे घालायचे, त्यात पाणी भरायचं, त्यात दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षदा हे सगळं टाकायचं आणि विड्याची 9 पानं त्याच्यामध्ये टाकायची किंवा आंब्याचा डहाळा पण त्याच्यात टाकू शकता। तर पानं टाकायची आणि डहाळा पण टाकायचा। घटाच्या 4ही दिशेला आपण पूर्वीकडून उत्तरते गंध लावायचे। त्याच्यानंतर घटावर एक तांब्याचा अथवा स्टीलचा ताटली तांदूळ भरून ठेवायची आणि नंतर कुलदेवीची पूजा करायची। कुलदेवीची पूजा करते वेळेस ओम सर्व स्वरूपे सर्वेश देवी शक्ती नमस्विते
हे भयस्त्राही तो देवी दुर्गे देवी नमस्ते म्हणून टाकाला नमस्कार करायचा. 16 वेळेस स्त्री सूक्त किंवा 1 वेळेस स्त्री सूक्त म्हणून देवीच्या टाकावर अभिषेक करायचा. त्याच्यानंतर कुंकुम मार्चन मी तुम्हाला सांगितलं, तो कुंकुम मार्चन पण देवीच्या टाकावर करा. कारण 9 दिवस आपण देवीच्या टाकाला हात लावू शकत नाही, लांबूनच त्याची पूजा करायची असते. त्याच्यामुळे हे पहिल्या दिवशी तुम्ही करा आणि शेवटच्या दिवशी पण जेव्हा आपण घटी देवी हे करतो तेव्हा पण आपण देवीच्या टाकावर अभिषेक करायचा, कुंकुम मार्चन करायचं. त्रास करू शकता तर अगोदर कुंकुम मार्चन करा, त्याच्यानंतर स्त्री सूक्त म्हणून अभिषेक करा. त्याच्यानंतर घटावर विड्याची 2 पानं पूर्वीकडे त्याचे देठ ठेवावे. बघा हे असे काही जे पॉईंट आहे ना ते तुम्ही लक्षात ठेवायचे, जेणेकरून पूजा करते वेळेस गोंधळ होणार नाही तुमचा सुद्धा. तर त्याच्यावर देवीचा टाक तुम्ही ठेवायचा आणि टाकाची पंचोपचार पूजा करायची. त्याच्यानंतर अभिषेक केल्यावर पंचोपचार पूजा करायची आणि ध्यान करायचं देवीचं. तर ध्यान कसं करायचं? ओम देवे महादेवे शिवाय संतत नमः नमः प्रकृते भद्राये नियताः प्रणताः स्मतां श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमो नमः ध्यायमी नमस्कारांनी समर्पयामी असं म्हणून देवीला नमस्कार करायचा, तिचं ध्यान करायचं, तिची पंचोपचार पूजा करायची. तर पंचोपचार पूजा करताना काय म्हणायचं? श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमो नमः विलर्पणार्थम चंदनम समर्पयामी असं म्हणून देवीला चंदन लावायचं. त्याच्यानंतर अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामी अक्षदा व्हायची. त्याच्यानंतर हरिदाम कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी त्याच्यानंतर हळदी कुंकू व्हायचं. तर हे सगळं वाहिल्यावर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमो नमः ऋतुकालोधम पुष्पम समर्पयामी फूल व्हायचं देवीला, किंवा हार वगैरे आणला असेल तर हार तो व्हायचा. त्याच्यानंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमो नमः धूपम आग्रयामी धूप दाखवायचं देवीला. त्याच्यानंतर महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमो नमः दीपम दर्शयामी म्हणून देवीला दिवा ओवाळायचा. त्याच्यानंतर महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमो नमः जो काही नैवेद्य आणलेला घेतलेला आहे तुम्ही जवळ, तो नैवेद्य तुम्ही दाखवायचा. तर नैवेद्यामध्ये कधी म्हणजे गोड पदार्थ तुम्ही देवीला दाखवायचा. पूजेनंतर 1 माळ घाटावर घालायची. आता आपण 9 दिवस 9 माळी देवीला अर्पण करणार आहोत. तर पहिल्या दिवशी ही विड्याच्या पानाचीच माळ असते. 5-7 अशी पानं बांधायची आणि ती माळ तुम्ही घाटावर, माळ चढवताना मंत्र म्हणायचा. तो कोणता मंत्र आहे? ओम मा माले महामाये सर्वशक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग त्वयी न्यस्त स्तस्मान मे सिद्धिता भव हा मंत्र म्हणायचा. म्हणजे आज आता उद्या पहिल्या दिवशी माळ जेव्हा तुम्ही आता 9 दिवस माळ तुम्ही चढवता तेव्हा हा मंत्र तुम्ही म्हणायचा. तर पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ असते, त्या विड्याच्या पानाची माळ तुम्ही घालायची. नंतर देवीची आरती करायची सगळ्या घरातल्या परिवारांनी मिळून. आणि रोज देवीच्या घाटावर आपण हात लावू शकत नाही, टाकाला हात लावू शकत नाही, घाटाला हात लावू शकत नाही. त्याच्यामुळे रोज लांबूनच हळदी कुंकू द्यायचं, रोज लांबूनच तिला नैवेद्य दाखवायचा आणि रोज लांबूनच आरती करायची. हात लावायचा नाही. केंद्रानुसार मी तुम्हाला माहिती सांगितली आहे पूर्ण. त्याच्यामुळे अशीच सेवा तुम्ही करा, असाच घट तुम्ही बसवा. तर रोज असंच जी काही माळ असेल ती माळ तुम्ही चढवायची, मंत्र म्हणायचा, नंतर देवीची आरती करायची, देवीला नैवेद्य दाखवायचा आणि जे काही तुम्ही सेवा केलेली करणार आहात ती सेवा करायची. 9 दिवसाचा उपवास असला तर देवीची सेवा आवर्जून करा. 14 पाठ तर सगळ्यांना सांगेल मी, आवर्जून तुम्ही करा. नाही जर झाले 14 पाठ तर सिद्धकुंचिका स्तोत्राचं पठण करा. सिद्धकुंचिका स्तोत्र खूप जास्त प्रभावी आहे. आपण ते जर वाचलं तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं फळ मिळतं. तर ते वाचा आणि देवीची मनोका भावे सेवा करा 9 दिवस. कारण आपली ती कुलदेवी आहे, आपल्या कुळाचा ती उद्धार करत असते आणि तिची सेवा करणं हा आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळं नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.